नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या यूट्यूब चॅनलच्या पर्सनॅलिटी अँड इट्स कंपोनंट या विषयाच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. या आधीचे व्हिडिओला जो तुमचा प्रतिसाद मिळतोय तो खरंच खूप चांगला आहे. लोकांचे प्रश्न मला रेग्युलर बेसिसवर येत आहेत. तुमच्या क्वेरीज ज्या आहेत त्या क्वेरीज मी पर्सनल लेवलवरच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न आपल्या व्ह्यूअरने विचारला होता की आपल्या या व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद का आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक केस ही त्यांची प्रायव्हसी मेंटेन करण्याच्या संदर्भामध्ये हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट इंटरनेटवर बघितलं जातं की विनाकारण कोणाला ना कोणाला तरी नामोहरम करण्यासाठीचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना काही क्वेरी आहेत त्याचा डायरेक्टली त्यांना फायदा व्हायचा सोडून कधी-कधी ते डिमोटिवेट होतात प्रश्न विचारण्यासाठी. त्याच्यासाठी मी माझा पर्सनल नंबरच प्रेफर करतो की त्यांना जे काही प्रश्न आहेत त्यांनी माझ्या पर्सनल नंबरवरच प्रश्न विचारावेत. तर आजचा विषय आहे आपला फॉरगेट फॉरगिव्हनेस आणि त्याच्या पुढे एक स्टेप जाऊन जनरली कुठल्याही आमच्या पेशंट्सना आम्ही आमच्याकडे दाखल होणाऱ्या पेशंट्सना आम्ही फॉरगेट अँड फॉरगिव्ह या विषयासंदर्भात शिकवत असतो. म्हणजे विसरा आणि माफ करा. बऱ्याचदा काय होतं की पेशंट्स कुठला ना कुठला तरी एक विषय, कुठला ना कुठला तरी एक व्यक्ती, कुठला ना कुठला तरी एक घटना किंवा कुठल्या ना कुठल्या तरी एक स्पेसिफिक कारणामुळे कंटिन्युएशनमध्ये आपण त्या गोष्टीमध्ये वारंवार गुंततोय असं कारणामध्ये सांगत असतो. तर त्यावेळेला आम्ही जनरली प्रत्येक पेशंट्सना हीच सजेशन देतो की ज्या घटनांना तुम्ही बदलू शकत नाही, ज्या व्यक्तींना तुम्ही बदलू शकत नाही, ज्या व्यक्तींना ज्या काही निगेटिव्ह आउटकम ज्या गोष्टीचं निघालेलं आहे त्यांना तुम्ही इतिहासात जाऊन बदलू शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टीला विसरा पहिली गोष्ट आणि होऊ शकेल तर माफ करा. पण आम्ही हे जनरली प्रत्येक पेशंटना सांगितल्यानंतर जे लोक यशस्वीरित्या पूर्णपणे त्याच्यातनं पुढे जातात आणि त्याच्यातनं त्यांच्या सोब्रायटीला मेंटेन करतात, त्या लोकांसाठी किंवा आत्ताचा जो आपला विषय आहे पर्सनॅलिटी अँड कंपोनंट्स या विषयासाठी मी थोडं एक स्टेप पुढे जाईल की फॉरगेट अँड फॉरगिव्ह या विषयापुरतं मर्यादित राहता कामा नये. उलट आपण ज्या काही गोष्टी घडल्या, मग तो निगेटिव्ह आउटकम असेल किंवा जे काही आउटकम तुमच्या बाबतीत निघालेला असेल, आपल्याला त्यांच्या बाबतीत थँकफुल राहायला पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आपली जडणघडण पुढे तशा पद्धतीची झाली. मी थोडं उदाहरण देऊन सांगेन. माझं वैयक्तिक उदाहरण आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिकली मी ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकेन असं मला वाटतं. साधारण 17-18 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या राहत्या घरी जेव्हा राहत होतो त्यावेळेला स्पेसिफिकली बघायला गेलं तर असं मी प्रोडक्टिव्ह असं काही करत नव्हतो. उलट माझ्यामुळे उलट कदाचित त्रासच होत असेल कदाचित. पण त्यामुळे त्यावेळेला काही गोष्टी बोलल्या गेल्या ज्या खूप हर्टफुल होत्या आणि त्या हर्टफुल असलेल्या गोष्टी मी लक्षात घेऊन त्यानंतर आपला स्वाभिमान, आपल्या सगळ्या गोष्टी दोरीशी बांधून मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी पहिले सुरुवातीचे काही दिवस खूप म्हणजे भयंकर चीड होती, राग होता आणि मला नेहमी असं वाटायचं की हे लोक असं कसं वागू शकतात. या लोकांना म्हणजे मी इतकं काही त्यांच्यासाठी विचार करत होतो आणि ते असं कसं काय करू शकतात, असं कशा प्रकारे वागू शकतात वगैरे वगैरे वगैरे. मी खूप असा रागामध्ये वावरत होतो. तर पुण्यामध्ये मी जेव्हा माझ्या काउन्सिलरला भेटलो त्यावेळेला त्याने मला ही गोष्ट सांगितली की तू पुढे जायचं असेल तर तुला ह्या फॉरगेट अँड फॉरगिव्हनेस या थेरपीचा तुला वापर करावा लागेल. आणि मी हळूहळू त्या थेरपीचा वापर करत गेलो. त्याच्यातनं फायदा असा झाला की मी एकाच विषयामध्ये गुंतून पडण्यापेक्षा दुसऱ्या विषयांमध्ये गुंतायला लागलो. फॉरगिव्हनेस यासाठी की मी असा विचार केला की कदाचित त्यावेळेला त्यांनी काय विचार केला असेल मला माहिती नाही. माझा जो विचार होता तो एका वेगळ्या ट्रॅकवर होता. त्याच्यामुळे फॉरगिव्ह करणं थोडंफार कठीण गेलं, पण मी त्या गोष्टी लेट गो केल्या. नंतर ज्या पद्धतीने आयुष्याला कलाटणी मिळाली त्यावेळेला
म्हणजे तेव्हापासूनचा ते आत्तापर्यंतचा प्रवास. म्हणजे मी असं नाही म्हणत, की आत्ता या टप्प्यावर आल्यानंतर मी त्या गोष्टी बोलतोय. मी बऱ्याच पूर्वीपासूनच या सगळ्या गोष्टी मी हळूहळू त्या गोष्टीला थँकफुल राहायला लागलो. कदाचित त्याने त्यावेळेला ते पाऊल उचललं नसतं तर आजचा आउटकम मी बघू शकलो नसतो. आजच्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकलो नसतो. सो अल्टिमेटली जे जे लोकं सोब्रायटी मेंटेन करतात किंवा ज्या लोकांना पर्सनॅलिटीमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही विशिष्ट पैलू असावेत असं ज्यांना वाटतंय, त्या लोकांनी फॉरगेट अँड फॉरगिव्हची थेरपीचा वापर केल्यानंतर आपण थँकफुल असायला पाहिजे. आपण थँकफुल असायला पाहिजे, की नाही ठीक आहे, हरकत नाही. जे काही आहे आपल्याला आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आहे, हरकत नाही. पण त्या दिशेला योग्य दिशा आहे. म्हणजे असं नाही, की निगेटिव्ह आउटकम आलं असतं तर मी थँकफुल राहिलो नसतो. पॉझिटिव्ह आउटकम आहे म्हणून मी थँकफुल राहिलो आहे, अशातला अजिबात भाग नाही. पण त्यावेळेला जी शिकवण मिळाली आपल्याला ॲक्चुअल लाईफच्या संदर्भात, ती ती लाईफची शिकवण खूप महत्त्वाची होती. आपल्याला कितीही काही केलं तरी आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वावर काही ना काहीतरी गोष्टी घडवायला पाहिजेत. तरच त्या पर्सनॅलिटीला अर्थ आहे. तरच त्या गोष्टीला काही ना काहीतरी वाखाणण्याजोगं लोकं ॲप्रिशिएट करतील असं काही ना काहीतरी आपल्याला करता येईल. सो जेव्हा आपण एका विशिष्ट वेळेला एकटे आणि शांतपणे विचारात बघत असतो, त्यावेळेला आपल्याला इतिहासात घडलेल्या ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी कशाप्रकारे आपल्याला फायदेशीर ठरल्या, या गोष्टीचा आपण विचारात जर घेतला तर अशा भरपूर गोष्टी निघतील. इतिहासात मधल्या काळामध्ये किंवा दैनंदिन जीवनमानामध्ये असे बरेच अनुभव आले ज्याच्यामध्ये कधी भांडणं झाली, कधी अपमानित व्हावं लागलं, कधी काय व्हावं लागलं, कधी काय XYZ हा पार्ट ऑफ लाईफ आहे. पण त्या पर्टिक्युलर 17-18 वर्षापूर्वी जी घटना घडली होती, त्या घटनेतनं मी ही गोष्ट शिकलो, की आपलं एक स्वतःचं बॅटलफील्ड असायला पाहिजे. आपण इतरांच्या बॅटलफील्डमध्ये जाऊन लढाई करायची नाही. म्हणजे माझं बॅटलफील्ड जर एक प्रॉपर स्टँडर्ड या लेव्हलचं आहे, तर माझ्या बॅटलफील्डमध्ये माझ्याशी बरोबरी करू शकेल अशा व्यक्तींच्या बरोबर जर गोष्ट करायची आहे, तर त्या बाबतीत विचार करता येईल. पण मी दरवेळेला नेहमी हाच विचार करत राहिलो, की ते समोरच्याचं जे बॅटलफील्ड आहे ते चिखलात आहे. मी कधी चिखलात लढाई करत नाही असं समजून मी तो विषय निग्लेक्ट करत गेलो आणि मग त्याच्यामुळे कदाचित बऱ्याचशा गोष्टी आजही 17-18 वर्षामध्ये जितक्या लोकांशी संपर्कात आलो, जितक्या लोकांशी मी संबंधित झालो, त्या संबंधित झालेल्या लोकांशी मी आजही संपर्कात आहे. कोणीही असं व्यक्ती माझ्या वागण्यामुळे, माझ्या स्वभावामुळे, माझ्या बोलण्यामुळे माझ्यापासून तुटला आहे, असं हे कधीही झालेलं नाही. आणि इव्हन अगदी कॉम्पिटिटर का असेना, मी त्यांच्या दारापर्यंत स्वतःहून जातो. मला कधीही त्या गोष्टीचं असं वाटत नाही, की मी एक हे स्टँडर्ड होल्ड करतो आणि कारण का मी ज्यावेळेला मूळ जे आहे 17-18 वर्षापूर्वीचं ते मी विसरलेलो नाही. ते माझ्याबरोबरच असतं. त्यामुळे इतर आपल्या आयुष्यभरामध्ये काही गोष्टी घडत जरी असल्या, तरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतायत, त्या इतिहासात घडलेल्या असतील, वास्तवात घडलेल्या असतील किंवा मग आता येत्या काळामध्ये घडणाऱ्या असतील. या सगळ्या गोष्टीविषयी थँकफुल असायला पाहिजे. कारण का ही अपॉर्च्युनिटी आपल्याला पूर्वीच्या काळी घडलेल्या घटनांमुळे आपल्याला जे काही आपण शिकत गेलो, एक पर्सनॅलिटी म्हणून ज्या गोष्टी आपल्यामध्ये आपण आणत गेलो, त्याच्यामुळे त्या गोष्टी मिळत गेल्या. सो मी कधीही कुठल्याही व्यक्तीविषयी रिझेंटफुल किंवा अशा पद्धतीचे थॉट्स ठेवत नाही. आजचा हा विषयाचा एक महत्त्वाचा टप्पा, की पर्सनॅलिटीचा या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत, ज्या खरंच अनअचिव्हेबल आहेत. म्हणजे त्या अचीव्ह करूच शकत नाही. जे मी मध्यंतरी शिवाजी महाराजांचं एक चरित्र वाचत होतो. त्याच्यामध्ये एका लढाईमध्ये ते एक स्वारी जिंकली त्यांनी आणि ते जिंकून परत जात असताना त्यांच्या सैन्याने तिकडच्या विरोधी पक्षाच्या काही महिलांना आपल्या ताब्यात घेऊन चाललेले होते. तर तिकडच्या लोकांनी तिकडच्या सरदाराला सांगितलं, की शिवाजी महाराज के सैनिक हमारे औरतों को लेके गए.
तर त्या सरदारांनी असं म्हणण्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये, की वो शिवाजी महाराज है, वो अपनी बहन की तरह लेके गए होंगे और बहन की तरह ही छोडेंगे. आपल्या विरोधी पक्षालाही इतका आपल्याविषयी इतके पॉझिटिव्ह वाइब्स कसे काय तयार करू शकले असतील त्या काळामध्ये? खरंच म्हणजे ते एक पर्सनॅलिटीचं एक चमत्कारिकच सगळ्या गोष्टी आहेत. त्या लेव्हलवर पोहोचता येणं शक्यच नाही, म्हणजे अनइमॅजिनरी आहे. या सगळ्या गोष्टी आपण जितका आपल्यामध्ये चांगलेपणा आणत जाऊ, तरीसुद्धा त्या लेव्हलच्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये अजून एक उल्लेख असा आहे, की शिवाजी महाराजांची जेव्हा देहांत झाला त्यावेळेला अ, त्या औरंगजेबाने आपली पगडी काढून देवापुढे ठेवली आणि तो अल्लाहला असं म्हणत होता, की अ, एक वीर योद्धा आपके पास आ रहा है, तो उसका उसका आपके जन्नत में उसकी जगह होनी चाहिए. हे अनइमॅजिनरी सगळ्या गोष्टी आहेत. पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये एखादा पर्सनॅलिटी असावी तर कशी असावी, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला मला असं वाटतं, की आपण नुसतं फॉरगिव्ह ज्या गोष्टी झाल्या आहेत, त्या गोष्टी विसरून गेलो. पण तरीसुद्धा ती कटुता कुठे ना कुठेतरी मनामध्ये राहते. आपण विसरलं गेलेलो असलो, आपण त्यांना माफ केलेलं असलं, तरीसुद्धा ती कटुता कुठे ना कुठेतरी मनामध्ये राहते. आपण थँकफुल राहिलो, तर कदाचित ती कटुताही निघून जाईल. सो अल्टिमेटली मी ही एवढी मोठी-मोठी उदाहरणं देऊन मी असं नाही सांगत आहे, की आपल्याला त्या लेव्हलचं बनायचं आहे किंवा त्या त्या तोडीचं बनायचं आहे. पण एवढं मात्र नक्कीच सांगेन, की प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये वेगवेगळे पैलू ॲड करता येतात आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. ॲप्रिशिएट करण्यासारख्या लोकांकडनं ॲप्रिशिएट करायला आणि शेवटी किती केलं तरी आपल्याला आपलं बॅटल ग्राउंड काय आहे, आपले स्ट्राँग पॉईंट्स काय आहेत, आपले स्ट्राँग होल्ड्स काय-काय आहेत, ते आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला आपलं बॅटलफील्ड सोडून एवढा खालच्या थरावर जाऊन लढाई करण्याची कधीच कोणाशी भांडायची गरज लागत नाही किंवा कोणाशी इव्हन कधी मी रस्त्यावर कधी भांडणं चाललेली असताना बघतो त्यावेळेला सुद्धा मला थांबावंसं वाटत नाही. कारण का आय एम नॉट पार्ट ऑफ इट. म्हणजे या सगळ्या गोष्टीतला मी भागामध्ये हिस्सा घेणारच नाही. मला बघायचंच नाही. सो अल्टिमेटली आपण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतनं स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या गोष्टींना एक वेगळं वळण देऊ शकतो. सो अल्टिमेटली या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचारात घ्या. हळू-हळू ते एकाच दिवशी शक्य होत नाही. हळू प्रॅक्टिस केल्यानेच त्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. जेव्हा तुम्ही हळू या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याल, त्या प्रॅक्टिसमध्ये घ्याल, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळायला सुरुवात होईल, की नाही आपल्याला आपल्याविषयी काही काही ड्रॉबॅक्स आपण घेऊन जायचं नाही पुढे. सो अशाच प्रकारच्या व्हिडिओमधनं आपण रेग्युलरली संपर्कात येतोय. तुमचे प्रश्न मला मिळतायत. एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आजच्या व्हिडिओमधला असा, की तुमचे जे प्रश्न आहेत त्या उत्तरांवरचा एक क्वेश्चन अँड आन्सर नावाचा एक वेगळा व्हिडिओ मी वाटल्यास अपलोड करेन. ज्याचा फायदा सगळ्या लोकांना होऊ शकतो, असं मला वाटतं. कारण बरेचसे प्रश्न काही वेळेला वारंवार येतात. त्याच्यामुळे काही गोष्टीच्या बाबतीमध्ये एक कॉमन व्हिडिओ बनवून कॉमन जे प्रश्न आहेत ते बनवून मी टाकण्याचा प्रयत्न करीन. तर पुन्हा आमचा शेवटचा जो नेहमीचा सगळ्यांना सांगण्याचा एक प्रयत्न असतो, तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटलं की महत्त्वाची आहे, कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते, तर नक्की शेअर करा. त्याच्यामुळेच आम्हाला एक पुश मिळेल की नाही, जे करतायत तेही लोकं चांगलं काम करतायत. या कामाला आपला एक छोटासा हातभार. धन्यवाद.